बेहदची परम महाशांती. बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे येशू ख्रिस्त द सोल ऑफ जीसस, बापूजीज डिवाइन विजन. या विषयावर आपण हे अलौकिक पारलौकिक ज्ञान बापूजींच्या दिव्यवाणीमधून ऐकत आहोत. बेहदची परम महाशांती. बापूजी म्हणतात, मी आज येशू ख्रिस्ताच्या आत्म्याविषयी सांगणार आहे. ते पुढे म्हणतात की येशू ख्रिस्त यांचा आत्मा कुठून आला आहे, का आला आहे, किती लोकांच्या सोबत आला आहे, किती ग्रुप बरोबर आला आहे, हे सर्व सांगू इच्छित आहे की मूळ जो ईसाई धर्म आहे, म्हणजे येशू ख्रिस्ताने स्थापन केलेला आहे, त्या धर्माचे मानणारे, येशू ख्रिस्तला मानणारे ख्रिश्चन लोक आहेत. हे येशू ख्रिस्त मूळ खुद्द त्यांचे अनुयायी सांगतात की ते 7 युनिव्हर्सेसचे मालक आहेत. बापूजी सांगतात की हे मला पहिल्यापासूनच माहिती होते, मी कुठेतरी वाचलेले होते आणि मी निरीक्षण देखील केलेले आहे. सूक्ष्म वतनामध्ये त्यांना निरीक्षण देखील केलेले आहे की आपले जे युनिव्हर्स आहे, आपल्या युनिव्हर्सपासून खूप दूर दुसरे जे ग्रेट युनिव्हर्सेस आहेत, ज्याला आपण ग्रेट युनिव्हर्स G1 असे म्हणतो, असे G1, G2, G3 असे ग्रेट युनिव्हर्सेस आहेत. असे आपल्या मल्टिवर्समध्ये G17 पर्यंत युनिव्हर्स आहेत. तर त्यामध्ये G1 मध्ये ग्रेट युनिव्हर्समध्ये अनंत युनिव्हर्स आहेत. त्यामध्ये हे 7 युनिव्हर्स यांचे मालक येशू ख्रिस्त हे होते. हे येशू ख्रिस्त यांचा आत्मा खुद्द 7 युनिव्हर्सचा मालक आणि आपल्या इथे हळूहळू करत G1 म्हणजे ग्रेट युनिव्हर्समध्ये येऊन त्यामधून आपल्या गॅलेक्सीमध्ये आले आणि नंतर गॅलेक्सीतून आपल्या सोलर सिस्टममध्ये, आपल्या ब्रह्मांडामध्ये म्हणजेच आपल्या सोलर सिस्टममध्ये आले. नंतर इथे येताना ते बराच मोठा ग्रुप घेऊन आले होते. त्यात त्यांच्यासोबत लाखोंच्या संख्येने आत्मे होते. नंतर त्यांनी हळूहळू आपल्या मंगळ ग्रहावर कब्जा केला. एकदा आपण व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे की मंगळ ग्रहावर पण जे मूळ आत्मे होते त्यांना हाकलून लावून या लोकांनी आजपासून 8000 वर्षांपूर्वी मंगळ ग्रहावर कब्जा केला होता. या लोकांनी म्हणजेच ख्रिश्चन धर्मीय आत्म्यांनी. या ख्रिश्चन धर्मीय आत्म्यांनी मंगळावर राहून तिथे खूप रचना करून धर्तीवर बऱ्याच दिवसांपासून हळूहळू पाठवत गेले. तसेच इथे त्यांनी धर्तीवर कब्जा करण्यासाठी ख्रिश्चन धर्मांच्या नावावर येशू ख्रिस्त स्वतः इथे आले होते. म्हणजे ते जे 7 युनिव्हर्सचा मालक होते, इथे त्यांची रचना होती. येशू ख्रिस्त तिथे जो 7 युनिव्हर्सचा मालक आहे त्यांची रचना होती. म्हणून त्यांनी म्हटले आहे की देव कोण आहे, गॉड इज लाईट. 7 युनिव्हर्सेसचे जे निराकार रूप होते ते निराकार रूप त्यांच्यासोबत आलेले होते. निराकार रूप त्यांना निराकारी रूपात त्यांनी पाहिले आणि त्यातील अंश मात्र पावरने येशू ख्रिस्तांच्या आत्म्याचा मनुष्य रूपात जन्म झाला होता. साकारमध्ये जो जन्म झाला होता, साकार मृत्यू लोकामध्ये साकार मनुष्याचा जो जन्म झाला होता, ते त्यांच्या निराकारीचा अंश मात्र पॉवरमधून जो मनुष्य जन्म झाला होता. तर त्या येशू ख्रिस्तच्या आत्म्याला चालवणारे आत्मे, सूक्ष्म जगतातील आत्मे, हे खूप आत्मे सूक्ष्म जगतामध्ये होते आणि त्यांना या सर्व गोष्टी सांगत होते की इथे ते त्यांचा धर्म स्थापन करू इच्छित आहेत. जसे अनेक धर्म, मठ, पंथ, संप्रदाय जे इथे आलेले आहेत हे मी पाहिले आहेत असे बापूजी म्हणतात. कित्येक व्हिडिओजमध्ये बापूजींनी सांगितलेले आहे, त्यामध्ये सांगितलंय की येशू ख्रिस्तचा आत्मा तसेच अनेक आत्मे जे G1 मध्ये म्हणजेच ग्रेट युनिव्हर्समधून आलेले आहेत, तो त्यांनी काय म्हटलेले आहे की आय एम द सन ऑफ द गॉड अँड गॉड इज लाईट. त्यांनी पाहिले की निराकार परमात्मा, त्यांचा परमात्मा जो 7 युनिव्हर्सचा मालक आहे, जिथून तो आलेला आहे, दूरवरून ग्रेट युनिव्हर्समधून आलेला आहे, तो माझा परमात्मा, माझा रचनाकार निराकार आहे. आणि त्यांनी यासाठी म्हटले आहे की गॉड इज लाईट, आय एम द मेसेंजर ऑफ गॉड. कारण मी त्यांचा, आय एम द सन ऑफ गॉड म्हणजेच मी त्यांचा मुलगा आहे. म्हणूनच त्यांनी सांगितले आहे की मी त्यांची रचना आहे, मी त्यांचा बच्चा आहे, मेसेंजर आहे. त्याने मला मेसेज देण्यासाठी धर्तीवर पाठवलेले आहे
की जेव्हा जजमेंट डे होईल तेव्हा सर्व आत्म्यांना मुक्त केले जाईल। या सर्व गोष्टी येशू ख्रिस्ताने सांगितलेल्या आहेत। वास्तविकपणे त्यांच्याबरोबर दिव्य किरणांच्या द्वारे वरून सूक्ष्म जगतामधील आकारी रूपातील असे अनेक आत्मे आलेले होते। त्यांचा जो ओरिजिनल मूळ स्रोत होता, त्यांचा जो रचनाकार, जो ग्रेट युनिवर्स G1 मधून आलेला होता, तो ओरिजिनल निराकारी रूपात आलेला होता। येशू ख्रिस्तानी सांगितले की गॉड इज लाईट आणि आय एम द मेसेंजर ऑफ गॉड अँड आय एम द सन ऑफ गॉड। तर हे सर्व धर्तीवर येऊन आपापले धर्म स्थापन करू इच्छित होते। म्हणूनच यांच्यासोबत सूक्ष्म वतनामध्ये अनेक आत्मे आले आणि त्यांनी अनेक लोकांशी धर्मयुद्ध करविले। सगळ्यात आधी येशू ख्रिस्तांच्या आत्म्याला ज्ञान दिले गेले, परंतु त्यांचा आत्मा थोडा चांगला होता म्हणून ते भांडण तंटे करू इच्छित नव्हते। ते प्रेम आणि प्रेमाला प्रेमच देऊ इच्छित होते। सर्वांना प्रेमाने जिंकून त्यांना प्रेम देऊन जिंका अशी त्यांची शिकवण होती। सर्व धर्तीवर प्रेमाचे राज्य असो, प्रेमाने परिवर्तन होवो आणि दुनियेला परिवर्तन प्रेमाने करण्यात यावे अशी त्यांची इच्छा होती। म्हणून ते भांडण लढाई यामध्ये इंटरेस्टेड नव्हते। असे दिसते की त्यांना देखील कयामतचा दिवस माहिती होता। तुमच्या आधी 3900 वर्षांच्या पूर्वी इस्लाम धर्माचे जे आत्मे आले होते, त्यांच्या आधी 2300 वर्षांपूर्वी यहुदी धर्माचे लोक धर्तीवर आले होते। त्यांना सर्व काही माहीत होते। सूक्ष्म जगतामधील लोकांना तर सर्व काही माहिती असतेच, परंतु हे सर्व त्यांचे संक्षिप्त करून सूक्ष्म जगतामधील त्यांच्या धर्माची स्थापना करत असतात। त्यांच्या धर्माची स्थापना करण्यासाठी हे लोक जे जुने धर्म असतात त्या जुन्या धर्मवाल्या लोकांचे काय करत असतात हे आपल्याला माहीतच आहे। हे सर्व सांगण्याची आवश्यकता नाही, कारण की अनेक धर्म, मठ, पंथ, संप्रदायामध्ये काय झाले आहे आणि काय होत आहे, अनेक वर्षांच्या पासून काय होत आहे, तर हे सर्व सूक्ष्म जगतामधील आत्मे देखील करत होते। जसे श्रीकृष्ण भगवान देखील महाभारत युद्ध करू इच्छित नव्हते, परंतु त्यांना करावे लागले ना शेवटी, कारण की सूक्ष्म वतनवाल्यांनी नंतर देवता आणि असुरांच्या मध्ये जे भांडण तंटे होत होते त्याला हवा देऊन आता एकदा तरी युद्ध व्हायला हवे असे वातावरण निर्माण केले। देवता आणि असुरांच्या मध्ये देखील अनेक देवासुर संग्राम होत होते। असुर साऱ्या देवता लोकांमध्ये पोचत असत, तुमची गादी हिसकावून घेत असत आणि तिन्ही लोकांमध्ये असुरांचे राज्य स्थापित होत होते। अशा प्रकारे दूर दूरवरून आलेले अनेक धर्म, मठ, पंथ, संप्रदायाचे मनुष्य देखील धर्तीवर येऊन त्यांचे राज्य स्थापन करू इच्छित असत। आज पण बघा काय होत आहे धर्तीवर। अनेक वर्षांपासून बघा, हजारो वर्षांपासून, लाखो वर्षांपासून ब्रह्मांडाला बनवून ब्रह्मांडाच्या पहिल्या परार्धामध्ये देखील दूर दूरवरून आलेले असून इथे येऊन म्हणजे धर्तीवर येऊन युद्ध करत असत। बापूजी पुढे म्हणतात की आपण या सर्वांच्या संदर्भात चर्चा जर्नी ऑफ सोल या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे केलेली आहे। तसेच दुसऱ्या छोट्या छोट्या व्हिडिओजमध्ये देखील सांगितलेले आहे की दूर दूरवरून आलेले आत्मे भटकंती करत असतात, इकडे तिकडे ते फिरत असतात। जिथे मन रमते तिथे ते त्यांच्या पॉवरनुसार आधिपत्य स्थापन करत असतात। दुसऱ्या ब्रह्मांडावर आक्रमण देखील करत असतात। जसे स्टार वॉर्समध्ये सांगितलेले आहे ना, स्टार वॉर्स नावाचा पिक्चर देखील कुणी बनवला? या सर्व सूक्ष्म जगतवाल्यांनी प्रेरणा देऊन अशा प्रकारचे पिक्चर बनवून घेतलेले आहेत। हे सर्व खूप वेगवेगळे विषय मी कित्येक व्हिडिओजमध्ये सांगितलेले आहेत आणि तिथे अनेक धर्म, मठ, संप्रदायाचे आत्मे आपल्या या ब्रह्मांडामध्ये, सोलर सिस्टममध्ये, या ग्रहांवर कंट्रोल करून बसलेले आहेत। तर ओरिजिनल म्हणजे मूळ ब्रह्मांडाची जी रचना होती ती कुठे गेली हे आता कुणाला सुद्धा माहिती नाही। आपल्या ब्रह्मांडाला बनवून पहिल्या परार्धाची 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि आता ब्रह्मदेवांचा दुसरा परार्ध चालू आहे। अशा प्रकारे आतापर्यंत ब्रह्मांडात, महाब्रह्मांडात म्हणजेच युनिवर्स, गॅलेक्सी, ग्रेट युनिवर्स, पूर्ण मल्टिवर्समध्ये सर्व काही चालतच असते। तर हे येशू ख्रिस्ताबद्दल मी थोडे काही सांगत होतो। येशू ख्रिस्त मूळ आत्मा जो निराकार आहे त्यांनीच धर्म स्थापना करण्यासाठी सांगितले आहे आणि जजमेंट डे होणार आहे।
तसेच जजमेंट डेमध्ये सर्व ख्रिश्चन लोकांना ते लोक म्हणजेच ते सूक्ष्म जगतातील लोक त्यांच्या स्वर्गामध्ये घेऊन जातील हे ज्ञान बापूजी आपल्याला सांगतात. यातील मुख्य मुद्दा असा आहे की ही जी ख्रिश्चन धर्माला मानणारी लोक आहेत ते जजमेंट डेमध्ये विश्वास ठेवतात आणि ते असे मानतात की जजमेंट डे दिवशी त्यांचा सर्वोच्च परमात्मा येऊन त्यांना आपल्या स्वर्गामध्ये घेऊन जाईल. बापूजी म्हणतात की हे ज्ञान अतिशय महत्त्वाचे असल्याने ते सर्व मुलांना माहिती होणे गरजेचे आहे. या उद्देशाने हा आजचा व्हिडिओ बनवला आहे. तसेच बापूजी परमशांती म्हणत सर्व मुलांना आशीर्वाद देतात. श्रोते हो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास आपण या व्हिडिओला नक्की लाईक करा, भरपूर शेअर करा जेणेकरून सर्व लोकांना या ज्ञानाचा लाभ होईल. तसेच व्हिडिओ पाहून झाल्यावर व्हिडिओच्या खाली खूप सूचक आणि इन्फॉर्मेशन देतील असे कमेंट्स करा जेणेकरून नवीन येणाऱ्या लोकांना या व्हिडिओचा गाभा समजेल. बेहदच्या बेहदची परम 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 महाशांती होत आहे. Join us daily for our morning live meditation, Monday to Saturday, 5:30 to 6:30 a.m. Join us daily for live meditation, 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anant@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today. बेहद की परम शांति सो